मिरजच्या नगरपंचायतीचा जो कराचा मुद्दा आहे नेमका तो काय आहे आणि कशा पद्धतीने आता त्याच्यावरती तुम्ही पाठपुरावा केलाय, काय सांगाल? ज्यावेळी करवाढीसाठी हा मुद्दा आला त्यावेळी शिवसेनेच्या नगरसेवकांनी त्याचा कडाडून विरोध केला होता की इथलं उत्पन्नच तेवढं नाही तर कशाला आमच्यावरती एवढी करवाढी लादतायत. आणि त्यावेळी आत्ता सत्तेत असणाऱ्या लोकांनी त्याचं समर्थन केलं होतं. आता मला महत्त्वाचा विषय, त्याच्यानंतर त्यांनी एक JR आणला. त्यांना नंतर चूक समजली, त्यांनी JR आणला, तो 2023ला आणला आणि त्याच्यामध्ये स्थगिती देण्यात आली. त्याचं आम्ही स्वागत केलं, चांगल्या गोष्टीचं. आणि मग त्या 2023 पासून आजपर्यंत 2025 पर्यंत त्याची अंमलबजावणीच झाली नाहीये. जशी साताऱ्याच्या नगर परिषदेची अंमलबजावणी झाली करवाढीची, तशी मेळ्याची का नाही झाली? आम्हाला सावत्रच्या पणाची का भूमिका दिली जाते? आणि मग मेळ्याला नेहमी दुर्लक्षित केलं जातं. आणि अशा पद्धतीचं वातावरण असल्यामुळं पुन्हा या नगरविकास खात्याचे मंत्री आणि या महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांकडं आम्ही तसा पाठपुरावा केला. आणि आता मेळ्याच्या सभेमध्ये सन्मान्य पालकमंत्री शंभूराज देसाई साहेब यांना आम्ही तसं निवेदन दिलं. आणि त्याच्यावर तत्काळ दुसऱ्या दिवशी शंभूराज देसाई साहेबांनी त्या ठिकाणी पुन्हा तशाच पद्धतीचा JR आणलेला आहे की याच्यावरती स्थगिती झालीच पाहिजे. आणि ती स्थगिती पुन्हा एकदा लेटर आल्यानंतर आम्ही त्याची पूर्ण या मेढा नगरीमध्ये त्याचा प्रचार प्रसार केला की आता पुन्हा स्थगिती आलेली आहे आणि आता कुणी वाढीव दर भरू नका. पण ज्यांनी करवाढीचं समर्थन केलं ते आज आम्हाला म्हणतात की तुम्ही राजकीय स्टंट करताय. याचा राजकीय स्टंट नाहीये. मेढ्याच्या लोकांचा विकास महत्वाचा आहे, मेढ्याच्या लोकांची समस्या महत्वाची आहे. आणि म्हणून आज आम्ही तत्काळ शिवोंकडे गेलेलो. शिव त्या ठिकाणी नव्हते. आता जर का पुन्हा ही तशाच पद्धतीने झालं नाही तर इथले लोकप्रतिनिधी करतात काय? लोकप्रतिनिधी करायला पाहिजे होतं की या 2023 पासून 25 पर्यंत आलेल्या या निवेदनाचं किंवा या शासन निर्णय त्याची अंमलबजावणी का नाही झाली? याला कारणीभूत कोण असतील तर इथले लोकप्रतिनिधी आहेत. मग ते सगळ्या पक्षाचे असू द्या. आणि माझं एक मत आहे की याच्यावरती तुम्ही राजकारण करू नका. आम्ही चांगल्या गोष्टीचं समर्थन करतोय, तुम्ही चांगल्या गोष्टीचं समर्थन करा. आणि मला अभिमान वाटतोय माझ्या नेत्यांचा, आदरणीय एकनाथ शिंदे साहेब असतील, आदरणीय शंभूराज देसाई साहेब असतील, यांनी शब्द पाळणारे नेते आहेत. दुसऱ्या मिनिटात केलं. तुम्ही निवेदन तुमची त्या ठिकाणी JR आणून सुद्धा 2.5-3 वर्ष त्याचं अंमलबजावणी झाली नाही. याचा शोध घेणं गरजेचं आहे. आणि मेढ्याची जनता अतिशय सुज्ञ आहे. त्यांनी आता ठरवलेलं आहे इथं आम्हाला सावत्रपणाची भूमिका देणाऱ्यांना आता आम्ही सावत्रपणाची भूमिका मताच्या माध्यमातून देऊ असं ठामपणे ठरवलेलं आहे. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.